भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, टीबी या आजारात मरणाच्या दाराला टेकलेला व्यक्ती मार्गात येऊन सुधारले अशी या मार्गाची जागृत शक्ती। माझे नाव कुमार मयुरी विजयजी आस्कर आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात माझे आईवडील, आजी, आजोबा, काका, मी आणि माझी एक लहान बहीण असे एकूण 7 सदस्य होतो। माझे आजोबा हे गावात न्हावीचे काम करत होते। माझे वडील व काका हे सुद्धा उमरेडला न्हावीच्या दुकानात काम करायचे। माझी आजी शेतात कामाला जायची। अशा प्रकारे आमचा उदरनिर्वाह चालत होता। माझ्या वडिलांना टीबी हा आजार होता। त्यांना हा आजार त्यांच्या लग्नाच्या आधीपासून होता। लग्नानंतर आजार ठीक होण्यासाठी खूप डॉक्टरी उपचार केले, त्यामुळे त्यांना तात्पुरता आराम झाला। नंतर काही दिवसानंतर माझा जन्म झाला। मग माझे आईवडील, मी आणि काका आम्ही खोली घेऊन आजी, आजोबापासून वेगळे राहू लागलो। त्याच दरम्यान माझ्या वडिलांना वाईट लोकांची संगत मिळाली व त्यांना दारूचे व्यसन लागले। रोज सकाळी दुकानामध्ये काम करायचे आणि सायंकाळी मित्रांसोबत दारू पीत होते। वडिलांचे दारूचे व्यसन हे वाढतच होते। काही वर्षांनी मला आणखी एक बहीण झाली, पण वडिलांनी ती वाईट सवय सोडली नाही। वडिलांना आणखी टीबीचा त्रास सुरू झाला। माझ्या आजोबांनी वडिलांच्या आजारासाठी खूप डॉक्टरी उपचार केले, पण काहीही आराम मिळाला नाही व टीबी आणखी वाढत गेली। त्यामुळे वडिलांनी दारू सोडली। डॉक्टरी उपचारासाठी 7 दिवसात बोलवत होते तरी सुद्धा माझ्या आजोबांनी वडिलांच्या प्रकृतीसाठी खूप पैसा खर्च केला। डॉक्टर सांगायचे की 6 महिन्यात आराम मिळेल, तुम्ही उपचार बरोबर करा। 6 महिन्याचे 1 वर्ष झाले आणि डॉक्टरांनी खूप पैसा घेतला, पण आराम मात्र मिळत नव्हता। उपचारादरम्यान जवळ 1 रुपया सुद्धा शिल्लक उरला नव्हता। नंतर माझ्या आजोबांना आमच्या गावाला राहणारे लोक म्हणायचे की काही बाहेरचे वगैरे बघ। ते सुद्धा माझ्या आजोबांनी केलं। आमच्या गावाला लागून एक कन्हवा गाव आहे, तेथे वडिलांना तांत्रिकाकडे नेले। तांत्रिकाने खूप पैसे घेतले आणि सांगितले की बाहेरचे वगैरे काही नाही आहे। मग वडिलांना डॉक्टरी उपचारासाठी नागपूरला मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। डॉक्टर जसे जसे सांगत होते तसे माझे काका व आजोबा करीत होते, पण त्यानेही काहीही आराम झाला नाही। एके दिवशी माझ्या वडिलांनी सगळ्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये बोलाविले। माझी आत्या, मामा सर्वजण हॉस्पिटलमध्ये आले। माझ्या वडिलांची परिस्थिती खूपच खालावलेली होती। त्यांना व्यवस्थित चालता सुद्धा येत नव्हते। माझ्या वडिलांनी तो दिवस शेवटचा आहे असे समजून घेतले होते आणि आता मी जास्त दिवस जगणार नाही असे म्हणत होते। माझ्या दोन्ही आत्या मार्गामध्ये होत्या। माझी आत्या वडिलांना मार्गात प्रवेश करण्यासाठी मार्गदर्शन करीत होती। माझ्या दोन्ही आत्या वडिलांना व माझ्या आजोबांना मार्ग स्वीकार म्हणून सांगत होत्या, पण आजोबा आणि माझे वडील हे मार्गात यायला तयार नव्हते। माझे वडील मरण्याच्या दाराला टेकले होते, ते बोलत सुद्धा नव्हते। अशा वेळेस आत्यानी वडिलांना 3 फुकांचे तीर्थ बनवून दिले। त्या तीर्थामध्ये एवढा चमत्कार झाला की माझे वडील बोलू लागले, तरी माझे आजोबा या मार्गामध्ये यायला तयार नव्हते, कारण माझे आजोबा हे इतर पंथ मानत होते। आजोबा मार्गात येण्यास नकार देत होते। तेव्हा आत्यानी आजोबाला म्हटलं की माझ्या भावाला काही झालं तर तुझा पंथ माझ्या भावाला वाचवेल का? तेव्हा माझे वडील या मार्गात येण्यास तयार झाले। आजोबाला मार्गावर विश्वास होत नव्हता। त्याचबरोबर माझे काका पण मार्गात यायला नकार देत होते। नंतर हॉस्पिटलमधून वडिलांना माझ्या आत्याकडे नेले। आत्यानी मार्गाबद्दल मार्गदर्शन केले व काही अनुभव सांगितले।
नंतर वडिलांनी आत्याला मार्गात येतो म्हणून शब्द दिला. त्यानंतर आत्यानी माझ्या वडिलांना पूर्ण विचार करायला सांगितले आणि मग आपण काकाजीकडे जाऊ असे म्हटले. वडिलांनी पूर्ण विचार केला असे सांगितले. त्यानंतर आत्यानी माझ्या आईला विचारले की तू तयार आहे काय? माझी आई पण या मार्गात यायला तयार होती. नंतर आम्ही सर्व माझी आई, वडील, मी, माझी लहान बहीण, आत्या आणि मामाजी सर्व मिळून मार्गदर्शक राऊत गुरुजीकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. नंतर मार्गात येण्याचे कारण विचारले. माझ्या वडिलांनी त्यांना आपली परिस्थिती सांगितली. तेव्हा काकाजी म्हणाले की या मार्गात एकदा आल्यावर परमेश्वराच्या चरणात मरावे लागते. तेव्हा वडिलांनी काकाजीला म्हटले की मी परमेश्वराच्या चरणात मरायला तयार आहे. काकाजींनी मार्गदर्शन करून आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली आणि आम्हाला उमरेड परिसरातील मार्गदर्शक हरिभाऊ अरेलकर यांच्या मार्फत कार्य घेण्यास सांगितले. त्याच दिवशी आम्ही उमरेडला आलो आणि मार्गदर्शक काकाजीकडे गेलो. वडिलांनी त्यांना संपूर्ण माहिती सांगितली. मग मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि आणखी एकदा विचार करण्यास सांगितले. वडिलांनी आमचा विचार पूर्णपणे आहे असे सांगितले. मग माझ्या वडिलांनी काकाजीला माझ्या काकाविषयी सांगितले, कारण काका आमच्या सोबतच राहत होते व त्यांचा मार्गात येण्यास नकार होता. पण ते कोणतेही वाईट व्यसन करत नव्हते. याबद्दल सुद्धा मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला मार्गदर्शन केले. नंतर आम्हाला घराची साफ सफाई करायला सांगितले. आम्ही पूर्ण साफ सफाई करून पुन्हा मार्गदर्शक काकाजीकडे गेलो. त्यानंतर त्यांनी आम्हाला 3 दिवसांचे कार्य दिले. त्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये माझ्या वडिलांची वाईट संगत सुटली. त्यांची टीबी पूर्णतः बरी झाली. त्या 3 दिवसांच्या कार्यात आम्हाला खूप समाधान मिळाले. पुढे आम्ही असेच कार्य करीत गेलो आणि दर शनिवारी चर्चा बैठकीला जात होतो. आम्हाला नवीन अनुभव मिळू लागले. आम्हाला मार्गात येऊन 3 महिने झाले असतील तर आमचे मार्गदर्शक श्री हरिभाऊ अरेलकर हे परमेश्वरात विलीन झाले. म्हणून मग आम्ही श्री वसंतराव गवंडी काकाजी यांच्याकडून कार्य घेऊ लागलो. मग 2008 मध्ये आम्ही त्यागाचे कार्य करण्याचे ठरविले, पण माझे काका आमच्याकडे राहत होते. कार्य कसे करायचे म्हणून मार्गदर्शक काकाजींना माझ्या काकाबद्दल सांगितले तर त्यांनी काकाला काही दिवसांसाठी गावाला पाठवून द्या असे सांगितले. नंतर आम्ही त्यागाचे कार्य घेतले. त्यागाचे कार्य सुरू केले. कार्य चांगल्या प्रकारे सुरू होते. त्यागाचे कार्य सुरू असताना बाबा सर्वांची परीक्षा घेत असतात. तेव्हा मी 7 वर्ष आणि माझी लहान बहीण 6 वर्षाची होती. मी 3री आणि माझी बहीण 2ऱ्या वर्गात होती. कार्य सुरू असताना शाळा सुरू होती. आम्ही शाळेत जेवणाचा डब्बा व पाण्याची बाटली सुद्धा नेत नव्हतो. त्यागाचे कार्य पूर्ण होण्यासाठी 3 दिवस बाकी होते तर शाळेत असताना जेवणाची सुट्टी झाली. सर्व विद्यार्थी जेवण करत होते आणि माझी बहीण त्यांच्याकडे पाहत होती. माझ्या बहिणीला तहान लागली होती. शाळेपासून खूप दूर पाण्याची बोर होती. मी बाबा हनुमानजी म्हणत बहिणीला बोर जवळ घेऊन गेली आणि बोरचे पाणी ती प्यायली, पण कोणत्याही मुलाकडील पाणी घेतले नाही. आमचे त्यागाचे कार्य चांगल्याने पार पडले. नागपूरवरून फोटो घरी आली आणि त्यागाचे हवन कार्य पार पडले. मासिक हवन सुरू असताना आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. ती चूक अशी होती की घरी मासिक 6वे हवन होते. त्यादरम्यान माझ्या आईची पाळी आलेली होती आणि पाळीचा 4था दिवस होता. त्यामुळे हवन कसे घडवायचे असा प्रश्न माझ्या आईला पडला होता. म्हणून आई माझ्या वडिलांना म्हणाली की मार्गदर्शक काकाजीकडे जाऊन याविषयी विचारा. त्यावर माझे वडील हो म्हणाले, पण ते काकाजीकडे जाण्यास विसरले. नंतर माझ्या आईने वडिलांना विचारले की मार्गदर्शक काकाजीकडे गेले होते का?
तर वडिलांनी हो म्हणून माझ्या आईला हवनाच्या दिवशी 5वी आंघोळ करून हवनाचा प्रसाद बनवायला लावला. आईने प्रसाद केला व हवन कार्य पार पडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे वडील गावाला गेले. मी आणि माझी बहीण घरी खेळत होती. मी माझ्या आईला लाईट बंद करायला सांगितले. माझी आई लाईट बंद करण्यासाठी जाताच तिला विजेचा झटका लागला व ती खाली पडली. मी आईला तीर्थ बनवून दिले. काही वेळाने ती बाबा हनुमानजी म्हणत उठली. त्याच दरम्यान माझ्या घरचा कोंबडा फडफड करत दारासमोर येऊन मरण पावला. नंतर वडील गावावरून घरी आले. मी घरी घडलेला सर्व प्रसंग त्यांना सांगितला. मग माझी आई सायंकाळी घरी आली आणि वडिलांना विचारू लागली की, तुम्ही मार्गदर्शक काकाजीकडे खरंच गेले होते का? तर माझे वडील नाही म्हणाले. नंतर वडिलांनी मार्गदर्शक काकाजींना फोन केला. आपली चुकी त्यांना सांगून घडलेला सर्व प्रसंग सांगितला. नंतर मार्गदर्शक काकाजींनी तीर्थ करून माफीचे कार्य करण्यास सांगितले. मग आमचे 9ही हवन कार्य चांगल्याने पार पडले. नंतर माझ्या आजोबांना टीबी झाली. ते सुद्धा माझ्या वडिलांसारखे मरण्याच्या दाराशी टेकले होते. आम्ही त्यांना मार्गात या म्हणत होतो, पण ते नाही म्हणत होते. नंतर खूप पैसा खर्च झाल्यावर ते सुद्धा मार्गात यायला तयार झाले. मार्गात येताच ते सुद्धा ठीक झाले. मार्गात आल्यानंतर वृद्धपणामुळे ते 2009 मध्ये भगवंतात विलीन झाले. आजोबांच्या मृत्यूनंतर आजी आमच्याकडे राहत होती. त्यानंतर माझ्या काकाला सुद्धा कोणीतरी बाहेरचे लावले. माझे काका मार्गात नव्हते. माझी आजी गावी गेली. तेथे माझ्या आजीच्या हातामध्ये एका तांत्रिकाने 1 रुपया दिला आणि हा 1 रुपया तुझ्या लहान मुलाच्या लग्नात लाव म्हणून सांगितले. उमरेडला येऊन माझ्या आजीने हे सर्व माझ्या वडिलांना सांगितले. नंतर माझे वडील गावाला गेले आणि त्या तांत्रिकाला म्हणाले की, ज्या तांत्रिकाने माझ्या भावाला बाहेरचे लावले आहे, त्याला सद्बुद्धी द्या. माझ्या वडिलांनी बाबाला योग मागितला. माझ्या काकाला टीबीचा आजार सुद्धा झाला. माझ्या काकाचे लग्न ठरले होते. काही दिवसात काकाचा साखरपुडा होता. त्या दरम्यान काकाची प्रकृती बिघडू लागली. म्हणून काका सुद्धा मार्गात येण्यास तयार झाले आणि मार्गात प्रवेश केला. काही दिवसांनी काकाचे लग्न झाले आणि काकूला घेऊन मार्गदर्शक काकाजीकडे जाऊन त्यांनी कार्य केले. अशा प्रकारे आमचे कुटुंब दुःखातून सुखी झाले. आता आम्ही बाबाच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करून सुखी व समाधानाने जीवन जगत आहोत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव कुमार मयुरी विजयजी आस्कर. पत्ता मु. उमरेड जी. नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.